नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 1 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजच्या भागामध्ये अथर्व विचारे अर्जुन सायलीला भेटला आणि पुढच्या भागात पळून सुद्धा गेला. आपण सुरुवातीला बघा झालं अथर्व विचारेला अर्जुन सगळे त्याचे डॉक्युमेंट्स दाखवतो आणि अथर्व विचारे ते डॉक्युमेंट्स चेक करतो आणि म्हणतो हे आधार कार्ड तर माझंच आहे, हे सगळे पेपर्स माझेच दिसत आहेत. अर्जुन म्हणतो हे सगळं नीट बघ आणि त्याच्यातले डिटेल्स सगळे चेक कर. आता तो अथर्व ते सगळं चेक करतो आणि म्हणतो या सगळ्या पेपरवर माझं नाव आणि फोटो वापरलं गेलंय, फक्त हे आधार कार्डवरचं डिजिट जरा वेगळं दिसतंय. अथर्व ते सगळं बघून हादरून गेलाय आणि घाबरलाय प्रचंड. आता अथर्व पुढे सांगतो पत्ता जो आहे ना यावरचा हा जरा भलताच टाकलाय. आता अथर्वला विश्वासच बसत नाहीये की हे असं कसं शक्य आहे, म्हणजे माझ्या या सगळ्या माहितीचा असा वापर केला गेलाय. आता अर्जुन म्हणतो टेक्नॉलॉजीचा वापर करून काहीही करणं शक्य आहे. अथर्व पुढे म्हणतो तुमचं असं म्हणणं आहे की ही सगळी माहिती एका खुन्याने वापरली आहे त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी. तेव्हा सायली म्हणते हो, तुमचं नाव, तुमचं सगळी ही माहिती एका मोठ्या फसवणुकीसाठी वापरली गेली आहे. हे ऐकून अथर्वच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. तो म्हणतो बापरे, हे काय सांगताय तुम्ही? अहो हे खूप भयंकर आहे, हो हे सगळं गंभीरच प्रकरण दिसतंय. अहो मी शपथेवर सांगतो माझा या सगळ्या प्रकरणाशी काही संबंधच नाहीये. माझं शिक्षण कमी आहे ना, म्हणून मी मिळेल ती नोकरी करतो. अहो कधी कधी अन्नपूर्णा ट्रस्ट सारख्या या संस्थेसाठी काम करून समाजसेवा देखील मी करतो, पण असं खोटी कागदपत्र मी सादर केली त्यामुळे कोर्टाने मला शिक्षा केली तर? सायली म्हणते दादा तुम्ही काळजी करू नका, सुदैवाने तुमची ओळख अर्जुन सुभेदारांशी झाली आहे, हे तुम्हाला काही होऊ देणार नाहीये. ज्यांना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांची साथ असते ना त्यांना काळजी करायची काहीच गरज नसते. सायली पुन्हा आविर्भावात आली आहे बरं का, माझा नवरा आहे आणि अर्जुन तिच्याकडे बघून स्माईल करतो. पण या अथर्वची चांगलीच तंदरली आहे. आता तो म्हणतो अहो पण ते लोक माझे नाव आणि फोटो असे वापरू शकतात का? नाही म्हणजे ते कुठल्याही थराला जाऊ शकतात ना मग. अरे बापरे, खूपच डेंजरस माणसं दिसत आहेत ही. आता अथर्वला घाम फुटलाय. अर्जुन म्हणतो हो आहे, पण त्याच लोकांचा चेहरा आपल्याला जगासमोर आणायचा आहे आणि तू प्रोटेक्शनमध्येस, तू टेन्शन घेऊ नकोस अथर्व, तुला काही होणार नाहीये, रिलॅक्स. आता तो रुमाल देतो अर्जुन त्याला आणि तो घामबिम पुसायला लागतो. पण आता अर्जुनने चैतन्याला कॉल करून ताबडतोब बोलावून घेतलंय. चैतन्य फोन उचलल्या म्हणतो अरे अर्जुन आलो 2च मिनिटात पोहोचतोय बघ पूजेला. आता अर्जुन म्हणतो हे बघ चैतन्य, एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट झाली आहे. चैतन्य तिकडनं म्हणतो कसली रे? अर्जुन म्हणतो हे बघ तू आला ना की डायरेक्ट माझ्या खोलीत ये. चैतन्य म्हणतो अरे एवढं काय झालंय? अर्जुन म्हणतो सांगतोय ना तुला, तू लगेच ये. चैतन्य म्हणतो बरं ठीक आहे, मी ऑन द वेच आहे, पोहोचतोच. हा अथर्व आहे ना प्रेक्षकांना थोडा सायली टाईप आहे, म्हणजे ताई दादा करणारा असा एकदम सिंपल माणूस त्यांनी दाखवलाय. इकडे मैपत जोशीला फोन करून करून परेशान झालाय. आता जोशी काही फोन उचले ना त्यामुळे मैपत तनफन करत असतो. कुठे गेला हा जोशा, कुठं मेला हा जोशी, फोन का उचलत नाहीये हा, याला काय जमिनीने गिळलं का, याचा ढग झाला का काय, फोन का उचलत नसेल हा? साक्षी म्हणते अण्णा तुम्ही करत राहा कॉल, तो उचलेल ना फोन. मग मैपत म्हणतो अरे फोन लावलं माझी नखं झिजलीये तरी पण हा फोन उचलायला तयार नाहीये. एरवी मारे उड्या मारू माझा फोन उचलतो आणि आता गायब कुठे झाला दलिंदर. आता तो सारखा ट्राय करतो फोन मैपत आणि शेवटी फेकून देतो त्याचा फोन राग. साक्षी म्हणते अण्णा काय हे असं वागून काय तो फोन उचलणार आहे का? तो कुठल्या तरी कामात बिझी असेल, करेल ना तो तुम्हाला एवढे मिस कॉल बघून फोन. मग आता मैपत चिडून म्हणतो येऊ दे जोशाला, नाही त्या मोबाईल सारखे याचे बारीक तुकडे केले त्या जोशाचे तर नाव मैपत चिकडे सांगणार नाही मी. अरे साक्षी बिझी काही नाही, तो बिझी काही नाहीये, काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालाय साक्षी म्हणते अण्णा तुम्हाला खरंच असं वाटतंय प्रॉब्लेम झालाय? मग आता मैपत म्हणतो हो प्रॉब्लेम आहे. साक्षी म्हणते मग असं असेल तर आपल्याला हे शांतपणे हँडल करावं लागेल ना अण्णा. मैपतला शंका आली आहे की काहीतरी गडबड झाली आहे जोशी पळून गेल्यामुळे. आता साक्षी तिच्या एका गुंडाला फोन करून शांतपणे सांगत असते ए बाबा ऐक मी काय सांगते ते, तो जोशी फोन उचलत नाहीये, त्याच्या ऑफिसवर जा आणि मला सांग आहे का तो. आता मैपत साक्षीच्या हातातनं फोन हिसकवतो आणि त्याच्या स्टाईलमध्ये ओरडून सांगतो जिथं असेल ना तिथून उचल, टाक गोणीत त्या जोशाला. साक्षी म्हणते अण्णा काय चाललंय तुमचं? अहो हा जोशी कामाचा माणूस आहे,
आपल्या, जरा शांततेत राहा अण्णा. हे बघा, हे शांतपणे हँडल करावं लागेल. आता साक्षी तो फोन हातात घेते आणि म्हणते, ए बाबा ऐक, आत्ताच्या आता त्या जोशीच्या ऑफिसमध्ये जा आणि त्याला काही होता कामा नाही, लक्षात ठेव. फक्त त्याला सांग की महिपत शिखरे चिडलेत. हे एवढं बोललास ना तरी पुरेसं आहे त्याच्यासाठी. हे कारण पुरेसं आहे त्याला इथे येण्यासाठी. एवढंच काय ते सांग आणि ये इकडे. असं म्हणून साक्षी आता फोन ठेवून देते. महिपत सॉलिड चिडलेला असतो आता जोशीवर. तर पुढे बघा, हा अथर्व म्हणत असतो, अहो आपण आपली डॉक्युमेंट्स कुठे कुठे देतो आणि याचा असा गैरवापर कोणी करेल असं माझ्या मनातही नव्हतं आलं. आता ही सायली म्हणते, अशा बाबतीत प्रत्येकाने सतर्क राहायला हवं ना. अर्जुन म्हणतो, हो पण अथर्व तू आधी रिलॅक्स हो, तू इतकं टेन्शन नको घेऊस रे, तुला काही होणार नाहीये, तू सेफ आहेस इथे. आता तेवढ्यात आलाय चैतन्य आणि म्हणतो, काय रे अर्जुन, घाई गडबडीत बोलवलंस. चैतन्य आता अथर्वकडे बघतो आणि बघतच राहतो आणि म्हणतो, अरे बाप रे, अरे अर्जुन मिरॅकल आहे हे. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन चिमटा काढ मला. इथे मला अक्षय कुमार आठवला, मिरॅकल तसं काहीतरी चैतन्याचं झालंय. मग अर्जुन म्हणतो, अरे त्याची काही गरज नाहीये चैतन्य, तुला काही भास नाही होते. बघ, हा अथर्व विचारायचे, भेट त्याला. कालपर्यंत हा माणूस जिवंत आहे की गेला हे आपल्याला माहिती नव्हतं आणि आज तो स्वतः आपल्या समोर उभा आहे. चैतन्य, बरं आता यांनी असं वातावरण क्रिएट केलंय ना, त्यामुळे त्या अथर्वची चांगलीच पाटली येतो, इतका घाबरतो ना. आता चैतन्य म्हणतो, अरे यार सॉलिड ब्रेक थ्रू आहे यार हा. सायली वहिनी, अगं तू नेहमी म्हणतेस बघ सत्याचा विजय होतो, हा त्याचा जिवंत पुरावा. आता आणखी तो अथर्व तेवढा घाबरतोय बरं का. आता सायली स्माईल करते पण चैतन्य म्हणतो, अरे तुला सांगतो सायली वहिनी, हा अथर्व विचारे जेव्हा कोर्टात साक्ष दिला तेव्हा महिपतचे आणि साक्षीचे काय चेहरे होतील नाही. चैतन्य असं बोलल्यानंतर लगेच तो घाबरतो अथर्व आणि म्हणतो, बापरे कोर्टात, मी कोर्टात कशाला यायचंय. आता सायली म्हणते, हे म्हणालेत ना तुम्हाला, तुम्ही टेन्शन घेऊ नका, शांत व्हा. मग चैतन्य म्हणतो, अरे खरंच टेन्शन घेऊ नकोस, तू शहरातल्या सगळ्यात बेस्ट वकिलाकडे, अर्जुन सुभेदाराकडे तो तुला काहीच होऊ देणार नाहीये, रिलॅक्स. अथर्व आता आणखीन घाबरत म्हणतो, बापरे म्हणजे मला काही होऊ शकतं का, म्हणजे माझ्या जीवाला धोका आहे का, ओ हे काय सांगताय तुम्ही. अर्जुन शेवटी म्हणतो, हे बघा शांत व्हा, हे बघ ज्या माणसाने ना तुझी ओळख वगैरे वापरली आहे ना, ते लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचाही जीव घेऊ शकतात. अथर्व अजून घाबरून म्हणतो, बाप रे काय सांगताय तुम्ही हे. तर पुढच्या सीन मध्ये प्रतिमा आत्या आणि प्रिया पोहोचल्यात सुभेदारांच्या घरी. कल्पनाताई प्रतिमा आत्याचं स्वागत करतात प्रेमाने. या अगं ये ना प्रतिमा, ये. प्रतिमा आत्या म्हणतात, बापरे बरेच पाहुणे आलेत ग. मग कल्पनाताई म्हणतात, अगं हो यावेळेला केली आहेत जरा आमंत्रण जास्ती. प्रतिमा आत्या तिथे बसतात आणि पूर्णाजीला बघून स्माईल करतात. पूर्णाजी हळूच विचारतात, रविराज नाही आले का, म्हणजे लेक आली ते गेलं कुणीकडे, जावई नाही आला ना ते आधी विचारतात पूर्णाजी. आता प्रिया लगेच नाटकी बोलते, अगं पूर्णाजी आम्ही बाबांना समजवायचा खूप प्रयत्न केला ग, पण नाही ऐकलं बघ बाबाने. आमच्या लग्नात जे झालंय ना ते विसरणं शक्य नाही ग पूर्णाजी बाबांना. आता असं बोलल्यानंतर पूर्णाजीचा चेहरा लगेच बारीक झालाय बरं का. मग अश्विन म्हणतो, हो अगं तन्वी साहजिक आहे, पण तू आम्हाला माफ करणं कसं मॅनेज केलं हे तुलाच माहिती. अश्विन नको इतका भोळा आहे बिचारा, पण लग्न झाल्यावर कळल त्याला तन्वी काय चीज येते. तेव्हा याचे धाबे दणणार आहे. मग आता लगेच पूर्णाजी इतक्या दुःखी होतात आणि म्हणतात, म्हणजे आज माझी पूजा अपूर्णच राहिली, तर सॉरी आजचा सण माझ्यासाठी अपूर्ण राहिला असं त्या म्हणतात. म्हणजे पोरगी आली, स्वतः एवढी नात आली, पण जावई आला नाही बाई पूर्णाजीचा, म्हणून पूर्णाजीचा जरा चेहरा उतरला आणि पूर्णाजी तिथून निघून जातात. म्हणजे बघा प्रेक्षकांना, सगळ्या सासूवांचं असंच असतं का हो, जावयातच जीव असतो जास्ती. पण त्या गुरुजींना घाई होती ना मगाशी, त्यांना जायचं होतं पण ते अजून तिथेच बसलेले अगदी शांततेत. आता प्रतिमा आत्या दर्शन घेतात. प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन बाबा जरी नाही आले ना तरी तुझ्या आमंत्रणाचा मान ठेवून मी आले इथे. मग अश्विन हा स्माईल करत म्हणतो, अगं तन्वी मला माहिती आहे या घरात येणं तुझ्यासाठी इतकं सोपं नाहीये, तरी तू माझ्यासाठी आलीस, खरंच थँक्यू सो मच. तू खूप स्ट्रॉंग आणि ब्रेव मुलगी आहेस ग. कळेल अश्विनला लवकरच कळेल ही किती स्ट्रॉंग येते. मग आता प्रिया एक चान्स सोडत नाहीये अश्विनशी फ्लर्ट करण्याचा. ती म्हणते, अरे खरं सांगू का तुला, मी ना खूप वीक झाले होते रे अश्विन, पण तूच मला उभं राहायला शिकवलं. अशी त्याच्याकडे बघून स्माईल करते. मग अश्विन म्हणतो, दर्शन घेतेस ना. मग प्रिया त्याच्याकडे बघून म्हणते, तेच तर घेते. अश्विन म्हणतो, हा
मग प्रिया म्हणते अरे दर्शन रे, घेते दर्शन असं म्हणून पण तिकडे जाते बाजूला. पण इकडे अथर्व सॉलिड घाबरलाय. आता हे दोघं तिघ जण केविलवाणे बघतायत त्या अथर्वकडे. अथर्व म्हणतो बापरे, म्हणजे ती लोक एवढी डेंजरस आहेत, त्यांनी सायली ताईच्या आश्रमात जाऊन खून केला. आता असं विचारल्यानंतर अर्जुन म्हणतो हो, ती माणसं खूप डेंजर आहेत आणि त्याचमुळे आपण त्यांचा खरा चेहरा कोर्टासमोर आणायचा आहे. अथर्व म्हणतो पण मला कसं जमेल हे सगळं, अहो मी नाकासमोर चालणारा माणूस आहे हो, मी कोर्टाची पायरी वगैरे कसा चढू. चैतन्य म्हणतो हे बघा, कोर्टाला असं एवढं घाबरायची गरज नाहीये, कोर्ट हे न्याय मिळवून देण्यासाठीच असतं ना. मग सायली म्हणते हे बघा दादा, तुमच्यासाठी हे सगळं कठीण आहे आम्हाला कळतंय. साक्षी आणि महिपत सारखी क्रूर माणसं या जगात असतात, यावर तुम्ही तरी कसा विश्वास ठेवणार. बरोबर आहे तुमचं, पण दादा मी गेली 2 वर्ष या लोकांचा त्रास सहन करतेय. माझ्या वडिलांवर त्यांनी खुनाचा खोटा आरोप लावला. या वयामध्ये माझ्या पुण्यवान बाबांना जेलमध्ये जावं लागलं. सायली हात जोडून आता त्या अथर्वला रिक्वेस्ट करते की दादा प्लीज प्लीज माझ्या वडिलांसाठी एवढं करा, तुमच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहे. अथर्व आता सायलीचा केविलवाणा चेहरा बघतो आणि जरा विचार करून म्हणतो हे बघा सायली ताई, हे बघा तुमची मदत करणं हे अत्यंत बरोबर आहे, म्हणजे मी केलीच पाहिजे तुमची मदत माणुसकी या नात्याने. पण ही माणसं अशी खूनबीन करणारी आहेत, ते कुठल्याही थराला जाऊ शकतात ना हो. ते म्हणजे माझा खून केला त्यांनी तर मला काही झालं तर या भानगडीत. आता अर्जुनला लक्षात आलंय की हा चांगलाच म्हणजे याची जरा तंदरली आहे. सायली म्हणते अहो हे म्हणाले ना तुम्हाला की तुम्हाला काही होणार नाहीये दादा. आणि अर्जुनला ती म्हणते अहो ते पोलीस लोक अशा केसेसमध्ये म्हणजे सुरक्षा देतात ना, त्याला काय म्हणतात. चैतन्य म्हणतो विटनेस प्रोटेक्शन प्रोग्राम. मग सायली म्हणते हां ते नाही का आपण यांच्यासाठी मागवू शकत. अर्जुन म्हणतो नाही सायली, ते आता सध्या शक्य नाही आहे, कारण त्यासाठी आपल्याला अथर्वबद्दल इन्फॉर्म करावं लागेल कोर्टाला, पण आपल्याला तसं करता येणार नाही आहे. चुकून जर ही बातमी महिपतपर्यंत पोहोचली तर आपल्याला किती महागात पडेल हे वेगळं सांगायला न. अथर्व आता आणखीन घाबरतो आणि म्हणतो बापरे, म्हणजे मला प्रोटेक्शन मिळणारच नाही का. त्यावरती अर्जुन म्हणतो मिळेल ना मिळेल, अरे काळजी नको करूस, अरे पोलिसांपेक्षाही जास्ती चांगलं संरक्षण मिळेल असा माणूस आहे माझ्याकडे. अथर्व म्हणतो कोण. आता अर्जुन म्हणतो चैतन्य. चैतन्य आता स्माईल करतो अर्जुनकडे बघून आणि अर्जुन म्हणतो माझा मित्र आहे हा आणि माझा असोसिएट सुद्धा आहे. कोर्टाची तारीख मिळेपर्यंत तू चैतन्याच्या घरी राहशील अथर्व, तिथे तू कोणालाही सापडणार नाहीस. चैतन्य म्हणतो अरे कोणाला काय कोणाला, तिथे माझ्या घरामध्ये कधी कधी मी सुद्धा स्वतःला सापडत नाही. म्हणजे याच्या घरात एवढा पसारा आहे. चैतन्य म्हणतो अरे मी ना याच घरामध्ये बऱ्याच वेळेला पडलेला असतो, म्हणजे गेले 6 महिने मी इथेच राहत होतो, आताच माझ्या घरात शिफ्ट झालोय. आणि तू टेन्शन घेऊ नकोस बाबा, आपण दोघं जण छान शांतपणे राहू त्या घरामध्ये आणि महिपतच्या लोकांना शंका सुद्धा येणार नाही. प्रेक्षकांनो एखादी पोरगी या चैतन्याला पण आणणार आहे, बिचारा किती दिवसाचा सिंगल फिरतोय. सगळ्यांची लग्न, आता अश्विनचं पण लग्न होईल, राहिलाच बिचारा चैतन्य. तर असो, अर्जुन म्हणतोय की हे बघ चैतन्य, उद्याची तारीख घेऊन टाक तू कोर्टाची. चैतन्य म्हणतो अरे अर्जुन उद्या शनिवार आहे, उद्या नाही घेता येणार तारीख, आपण सोमवारची तारीख घेऊया. ए अथर्व हे बघ, सोमवारी ना आपण कोर्टामध्ये जाऊया आणि तुझी साक्ष तिथे सादर करूयात. अथर्व म्हणतो खरंच मला काही धोका नाहीये ना. अर्जुन म्हणतो नाही रे बाबा, अरे माझा ना स्वतःपेक्षा जास्ती चैतन्यावर विश्वास आहे आणि तू टेन्शन घेऊ नकोस. तू जाशील का याच्या घरी. मग आता हा अथर्व जरा टेन्शनमध्येच हो 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 पण म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही, नुसता मान हलवतो. आणि आता त्यांना चैतन्याच्या घरी नेण्यात येत आहे, पण तत्पूर्वी जोशीचा निकाल लावण्यात येतोय, कारण जोशीच्या घरी त्या महिपतचा गुंड पोहोचलाय. तो दरवाजा वाजवतो आणि कुलूप बघून महिपतला फोन करतो की महिपत साहेब, अहो तो जोशी इथे नाहीये. आता महिपत म्हणतो कुठे गेला तो माणूस म्हणतो साहेब आम्ही त्याचं सगळं ऑफिस चेक केलं, घरी पण गेलो, पण तो कुठेतरी उलटलाय. महिपत म्हणतो गेला कुठं जो, अशा याची का वाप झाली का, गेलाच कुठं हा. आता महिपत खूप टेन्शनमध्ये की जोशी वकील गेला तो कुठे गेला, कारण आता साक्षीची तारीख आली आहे जवळजवळ. तसं आता सगळ्यांना टेन्शन आलंय. पण आता सगळ्यात जास्ती टेन्शन पूर्णाजीला आलंय, बिचाऱ्यांना जावंही आलं नाही त्यांचा, त्यामुळे त्या नाराज झाल्या. त्यामुळे आता लेक जाते समजवायला. प्रतिमा आत्या म्हणतात, त्यांच्या जवळ जातात, प्रेमाने बसतात आणि त्यांना म्हणतात काय झालं पूर्णाई, अहो तुम्ही माझ्यावर चिडलात का. पूर्णाजी गालातल्या गालात गोड हसतात आणि म्हणतात आई कधी मुलीवर चिडते का बाई, अगं तुझी चूक नाहीये प्रतिमा, चूक आमची झाली ग बाई, आमच्या चुकीची शिक्षा रविराज आम्हाला देतातच आहेत. आता प्रतिमा त्या म्हणतात शिक्षा असं का बोलताय पूर्णाई. पूर्णाजी म्हणतात
आज रविराज आले नाही ग सणाच्या दिवशी, हे माझ्यासाठी शिक्षेपेक्षा कमी आहे का? प्रतिमात्या म्हणतात त्यांचा राग तुम्हाला माहिती आहे पूर्णाई. अहो तो तन्वीवरच्या प्रेमापोटी आलाय. मग पूर्णाजी जरा नाराजच आहेत अजूनही. प्रतिमात्या म्हणतात रविराज तुम्हाला सख्या आईपेक्षाही जास्ती मानतात हो, म्हणजे तुमच्यावर ते फार दिवस नाही चिडू शकणार. पूर्णाजी म्हणतात की माझी नाती टिकून राहावी त्यासाठी आयुष्यभर झगडले ग मी प्रतिमा, पण आता जावयाचं तोंड एकीकडे आणि नातवाचं तोंड एकीकडे, घरामध्ये फक्त वाद भांडणं बस, बाकी काही नाही. हे सगळं कधी संपणारच नाही का ग प्रतिमा, आता असं वाटायला लागलंय मला. प्रतिमात्या म्हणतात पूर्णाई असं नका विचार करू, हे सगळं संपेल, नक्की संपेल. पूर्णाजी म्हणतात पण प्रतिमा त्याआधी सगळी नाती संपून गेली तर? आता ह्या प्रतिमात्या म्हणतात असं कसं होईल पूर्णाई, अहो या घरातली नाती अशी तकलादू आहेत का? या नात्याची मुळं खूप घट्ट आहेत, कितीही वादळ येऊ द्यात ही पाय रोवून उभी. पूर्णाजी म्हणतात पण प्रतिमा ही वादळं शमण्याची काही चिन्ह दिसत नाही ग. प्रतिमात्या म्हणतात पूर्णाई आपण संयम ठेवायला हवा, परिस्थिती बदलेल, येतील पूर्णाई, चांगले दिवस नक्की येतील. रविराज अर्जुन सगळे तुमची माणसं तुमच्या सोबत असतील. आता पूर्णाजींच्या डोळ्यात पाणी येतं. त्या म्हणतात देवा महादेवा माझी प्रतिमा बोलते अगदी तसंच होऊ दे, माझी नाती पूर्वीसारखी होऊ देत. म्हणजे पूर्णाजीला आता वाईट वाटते, हमारे अच्छे दिन कब आएगे. बघा ना प्रेक्षकांनो, माणसाचं मन कसं असतं ना द्विधा अवस्थेमध्ये, म्हणजे आपण सगळेजण आपल्या हातानेच प्रॉब्लेम क्रिएट करतो आणि त्यासाठी आपणच दुःख करत बसतो. खरं तर पूर्णाजीच्या हातात आहे की नाही सायलीला माफ करून घरातलं वातावरण खेळीमेळीचं ठेवणं, पण पूर्णाजीने स्वतःच सगळ्या सिच्युएशन म्हणजे अवघड केल्या. रॅदर पूर्णाजीनेच नाही, कल्पनाताई प्रतापराव सगळ्याच मोठ्या माणसाने उगाचच अहंकार धरून ठेवलाय. तो जर सोडला तर किती सोप्या होतील गोष्टी, पण आपण मात्र छोट्या छोट्या गोष्टीसाठी देवाला त्रास देत असतो. जोक सपाट, मनात एक गोष्ट आली म्हणून शेअर केली बरं का. तर पूर्णाजी देवाजवळ प्रार्थना करून म्हणतात देवा सगळं होऊ दे नीट, माझ्या मनातली एवढी इच्छा पूर्ण कर रे बाबा. पूर्णाजीकडे बघून बघून प्रतिमात्याला फार वाईट वाटतंय. तर पुढे बघा काय घडलंय, प्रियाचा आगाऊपणा वाढतच चाललाय. खरं तर आता अथर्व म्हणतोय की काय झालंय सायलीताई, मला तुमच्या वडिलांबद्दल ऐकून खूपच वाईट वाटलंय हो. नाही म्हणजे शिखरे सारखी लोक ही समाजाला लागलेली कीड आहे आणि ही कीड काढण्यासाठी जर खारीचा वाटा मला उचलता आला ना तर तो वाटा मी नक्की उचलायला हवा. अहो पण माझ्या या सामान्य आयुष्यामध्ये आधी कधी असं झालं नाही हो, मला जरा विचार करायला वेळ द्या. खरं तर सायलीला आता असं वाटतंय की हा छान मोठ्या मोठ्या गप्पा मारतोय म्हणजे नक्की आपली मदत करेल, पण हा प्रचंड घाबरलाय. तो आता अर्जुनकडे जरा वेळ मागतोय या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी. आता अर्जुन सायली चैतन्य सगळे एकमेकांकडे बघतात. अर्जुन विचार करून म्हणतो ठीक आहे हरकत नाहीये, नो प्रॉब्लेम, तू न काय कर चैतन्याच्या घरी जा आणि तिथे हवा तेवढा विचार कर, म्हणजे तू आमच्या सोबत राहा, एवढं अर्जुनला म्हणायचंय. आणि म्हणतो अर्जुन पुढे की तू ना फक्त रिलॅक्स राहा, अथर्व घाबरू नकोस. चैतन्य म्हणतो हे बघ माझं घर जरा छोटं आहे पण आवडेल तुला, तिथे आपण 2 दिवस जरा शांतपणे राहू आणि तू अजिबात काळजी करू नको. अरे तुमचंच घर असल्यासारखं समज, म्हणजे आहो जाऊ पण घालतो तो, तुमचं घर असल्यासारखं समजा. आता अथर्व जरा रिलॅक्स झालाय खरी, पण आता चैतन्य म्हणतो चला आम्ही निघतो आता. आता अर्जुन म्हणतो हो हो. आता हे सगळेजण ना त्या अथर्वला सोडवायला बाहेरपर्यंत आलेत बरं का. आता नेमकी तिथे प्रिया येते, आता कशी येते ना ते पुढच्या सीनमध्ये बघा. अर्जुन सायली चैतन्य सगळेजण या प्रियाच्या मागून असे अलगदपणे निसटतात आणि बाहेर आलेत त्यांच्या अंगणामध्ये. बाहेर आल्यावरती त्यांचं थोडं तिथे पुन्हा डिस्कशन दाखवलंय. सायली म्हणते हे बघा अथर्व दादा, आम्ही तुमच्याकडे मदत मागतोय ना त्याचं गांभीर्य प्लीज समजून घ्या, तुम्ही वेळ घेतलाय विचार करा. मग अर्जुन म्हणतो त्या साक्षी शिखरेने स्वतःच्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेत, म्हणजे तशा मुलीला शिक्षा तर मिळायलाच हवी. बघ विचार कर अथर्व. आता याला मुद्दाम मोटिवेट करतायत हे सगळे. सायली म्हणते दादा तुम्ही जर मला मदत नाही केली ना तर साक्षी खोटी आहे हे कोर्टामध्ये सिद्ध होऊच शकणार नाही आणि माझे मधुभाऊ सुद्धा सुटणार नाही तो. आता त्या अथर्वला टेन्शन आलंय सॉलिड, आता काय करायचं. आता प्रियाला तेवढ्यात कोणाचा तरी फोन आलाय आणि तिला चक्क सुभेदारांच्या घरामध्ये रेंज मिळालेली नाहीये म्हणून ती हॅलो हॅलो करून बाहेर आली आहे बरं का घराच्या. आता इकडे अथर्व सांगत असतो या अर्जुनला सायलीला हो हो मला कळतंय, मी कोर्टात हजर राहिलो तर शिखरेचा डाव उलटेल ना, पण मला समजून घ्या हो, मला असं कुठलाही निर्णय घेणं जरा अवघड जातंय हो. आता प्रिया तिथे मागेच उभी आहे बरं का प्रेक्षकांनो आणि तिचं लक्ष गेलंय या सगळ्यांकडे की कोणाशी बोलताय म्हणून ही मुद्दाम तिथे येते आता डोकं घालाय. या तिघांचंही लक्ष जातं आता प्रियाकडे. प्रिया यांच्या जवळ येत असते ना पलीकडनं. आता चैतन्य म्हणतो ही कटकट कशाला येते आता इकडे, अरे देवा
आता ही सायली म्हणते, अहो प्रियाने यांना ओळखलं तर? तो अथर्व अजून घाबरतो. अर्जुन म्हणतो, नाही नाही ओळखणार नाही. साक्षीने कोर्टात जे काही डॉक्युमेंट्स वगैरे सादर केलेत ना ते प्रियाने बघितले नसावेत. डोंट वरी, तिच्या लक्षात नाही येणार. आता ती तिथपर्यंत येऊसतो एवढं सगळं यांचं बोलणं झालंय. आता प्रिया तिथे येते आणि म्हणते, बाकीचे सगळे पूजेजवळ आहे आणि तुम्ही इथे काय करताय तिघ जण? बरं हिला काय करायचंय बरं? अर्जुन टोमणा मारतो प्रियाला आणि म्हणतो, माझ्या घरात मला कुठे उभं राहायचंय तुला विचारायचंय का मी? प्रिया म्हणते, नाही रे बाबा, तू लग्न करताना तरी कुठे परमिशन घेतली होतीस कोणाची? मी फक्त एवढं बघायला आले होते की कोण आहे हा स्पेशल पाहुणा ज्याला तुम्ही सोडायला इथपर्यंत आलाय. अथर्व कसा घाबरला बघा ना, भारी ऍक्टिंग केली याने. आता प्रिया असं बोलते आणि त्याच्याकडे बघायला लागते. मग सायली म्हणते, हे मित्र आहेत यांचे, तुला काय करायचंय? आणि पूजेसाठी आले होते ते, तू जा ग आतमध्ये, तुला काय करायचंय ग? आम्ही काय बोलतो, कोणाशी बोलतो, याच्याशी काय करायचंय काय तुला? प्रिया म्हणते, अगं सायली, तुम्ही काय करता ना, याच्याशी घरच्यांना पण घेणं देणं राहिलेलं नाहीये, मग हिला काय गरज आहे बोलायची? प्रिया म्हणते, घरातनं तुम्हाला जागाच नाहीये म्हणून तर बाहेर तुम्ही असे तरंगताय. मला ना तुमची फार दया येते. असं म्हणून सायलीकडे अशी तिरप्या नजरेने बघते. मग सायली म्हणते, तुझी दया तुझ्याकडेच ठेव. आमच्या घरामध्ये, आमच्या पूजेमध्ये, आमच्या माणसासमोर शोभा नको. हिला टोमणा मारला पुन्हा सायलीने. आता प्रिया तिच्याकडे पुन्हा रागाने बघते आणि म्हणते, इथे थांबण्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे सायली. ते तर माझ्या फोनला रेंज नव्हती म्हणून मी बाहेर आले बोलता बोलता आणि तुम्हाला बघितलं. तुमचा म्हणजे माझा मौल्यवान वेळ मी तुम्हाला दिला. लक्षात ठेव, मला काही इंटरेस्ट नाही आहे तुमच्याशी बोलण्यात. असं म्हणून आता ही पुन्हा त्या माणसाकडे बघते खालून वर आणि निघून जाते. खरं सांगा प्रेक्षकांनो, ये बात हजम नाही हुई. म्हणजे प्रियाला अथर्व माहिती नाहीये हे जरा कुठेतरी मला खटकतंय. म्हणजे तिला सगळे अपडेट असतात आणि एवढा मोठा प्रूफ तिला माहिती नाहीये, असं कधी होईल का? असो, पण आता हिने त्याचा चेहरा स्कॅन केलेला आहे त्यामुळे ही कधीही ऍक्टिव्हेट होऊ शकते. तर बघा, अथर्व अजून घाबरलाय. आता अथर्व म्हणतो की ह्या ताई कोण होत्या? अर्जुन म्हणतो, ते सोड, ते महत्वाचं नाहीये, पण या ताईपासून जरा लांब राहायचंय. चैतन्य म्हणतो, थँक गॉड प्रियाने आपलं बोलणं ऐकलं नाहीये. मग आता चैतन्य असं बोलल्यानंतर अर्जुन म्हणतो, हे बघ चैतन्य, अलर्ट राहा, पण सोमवारपर्यंत दोघंही घराबाहेर पडू नका. चला आता निघूयात का? आता या अथर्वला निरोप देतायत ते, पण अर्जुन निघताना म्हणतो, हे बघ अथर्व, तुझी साक्ष खूप महत्वाची आहे कोर्टामध्ये, अगदी तुझ्यासाठी सुद्धा. अथर्व आता या गोष्टीचा विचार करतोय. अर्जुन पुढे अथर्वला म्हणतो, 2 दिवस राहा चैतन्यकडे आणि या 2 दिवसात तू तुझा निर्णय कळव अँड आय एम व्हेरी शुअर तू पॉझिटिव्ह निर्णय सांगशील आम्हाला. आता अथर्व आणि चैतन्य दोघंही निघालेत आता चैतन्याच्या घरी जाण्यासाठी. पण आता प्रिया मात्र तिची पुढची चाल खेळतीये. आता ती अश्विनच्या रूममध्ये गेली आहे बरं का. रूममध्ये कोणी नसताना ती अश्विनच्या रूममध्ये जरा फेरफटका मारते आणि विचार करते, आता ना मला माझा हा गळ आहे ना जरा घट्ट करावा लागणार आहे. आता अश्विनच्या खोलीमध्ये काहीतरी असे स्लोगन्स असतात, असे एक शोपीस काहीतरी लावलेलं आहे अश्विनच्या रूममध्ये. त्यावर असं काहीतरी लिहिलेलं असतं, लव्ह इज हॅपी जर्नी विथ युअर लव्ह, असं समथिंग लाईक दॅट. तेवढ्यात अश्विन येतो आणि म्हणतो, तन्वी तू इथे? तेव्हा प्रिया त्याला म्हणते, अरे काय झालं, माझा हात जरा दाखवायचा होता तुला. मग आता अश्विन म्हणतो की तुला हात दाखवायचा आहे का? अगं तन्वी, मग ज्योतिषाला हात दाखव, डॉक्टरला हात दाखवून काय फायदा? मग प्रिया म्हणते, अरे असा विनोद काय करतोस रे अश्विन? अश्विन म्हणतो, सॉरी अगं सांग काय झालंय? मग आता प्रिया म्हणते, अरे काल काय झालं, जरा पायात पाय अडकून पडले मी माझ्या घरी आणि त्यामुळे जरा हाताला मार बसलाय रे, जरा बघतोस का माझ्या हाताला काय झालंय? अश्विन म्हणतो, बापरे, काल पडलीस तू आणि आज दाखवतेस का? थोडं दुखतंय का ग आता तुझ्या हाताला? मग आता प्रिया म्हणते, हो इथे दुखतंय. आता ती हात दाखवते बरं का अश्विनला आणि उगाचच फ्लर्ट करते त्याच्यासोबत. अश्विन तो हात चेक करतो. आता खरं तर तो डॉक्टर आहे, त्याला कळायला हवं होतं कुठे सूज नाही काही नाही, पण तरी सुद्धा तो तिच्या हाताला बँडेज लावून देतोय, कारण ती म्हणते ना दुखतंय खूप, इथे दुखतंय तिथे दुखतंय. मग अश्विन तिला ते बँडेज वगैरे लावून देत असताना ही प्रिया त्याच्याकडे सारखी बघते बरं का. आता तो बिचारा जरा इनोसंट आहे, जरा भोळाच आहे अश्विन, आपल्याला माहिती आहे पहिल्यापासनं. पण आता ते बँडेज गुंडाळताना प्रिया मनात विचार करते, तू माझ्या हाताला बँडेज गुंडाळतोय पण मी तुला गुंडाळते हे तुला कळत नाहीये अश्विन. आता अश्विन काळजीने म्हणतो की तू आता या हाताने काही उचलू नकोस हं तन्वी, पेन्सिल सुद्धा, बरं वाटेल हं तुला, आराम कर जरा. आता प्रिया म्हणते, हो बरं वाटेल, पण हे बँडेज बांधलं म्हणून नाही हं, तू प्रेमाने काळजी घेतोयस ना म्हणून.
आता अश्विनला जरा खटकतं हिचं हे बोलणं. तो जरा तिच्याकडे बघायला लागतो आणि मग स्वतःच्या मनाला समजवल्यासारखं म्हणतो, हो हो अगं, आम्ही डॉक्टर लोक ना असेच असतो, म्हणजे आम्हाला काळजी असतेच ना पेशंटची. आमचं कामच आहे ग ते, पेशंटची काळजी घेणं. डॉक्टरांचं काम 24/7 असतं. अगं आता पण बघ ना, एका पेशंटची केस जरा बघायची होती मला, म्हणून ती फाईल घ्यायला चालू होतो रूममध्ये. आता अश्विन ती फाईल बघतोय आणि त्याच्या कामात बिझी झालाय तो. त्याचं काही आता विशेष लक्ष नाही आहे या प्रियाकडे. आता प्रिया म्हणते, तुझी रूम फार मस्त आहे रे, आणि पुन्हा त्याच्या रूममध्ये अशी इकडे तिकडे फिरायला लागते. अश्विन म्हणतो, तू पहिल्यांदाच आलीस का माझ्या रूममध्ये? प्रिया म्हणते, अरे तसं नाही रे, म्हणजे मी इथे राहत होते ना तेव्हा एकदा दोनदा विमलताई सोबत आले होते या रूमची साफसफाई करायला. पण अश्विन, अरे खूप खास वाटतंय मला, म्हणजे माझ्या खास मित्राच्या खोलीत मी पहिल्यांदा आली आहे. आता ती असं लाडी लाडी बोलते त्याच्याशी, पण अश्विनचं काही लक्षच नसतं तिच्याकडे. पुन्हा म्हणते, अरे अश्विन तू तुझं काम कर म्हणजे मी काही तुला डिस्टर्ब करणार नाहीये. पण अश्विन तिला काही भाव देतच नाही. मग आता तिला वाटतं ये जादा हो गया, म्हणून आता मुद्दाम त्याच्या जवळ जाते आणि कशी पडते कोणास ठाऊक बाबा, पण ती पडते बदाक्कन. आणि तो अश्विन तिला असं सावरतो, म्हणजे असं कोणी असं चालता चालता मुद्दाम पडतं का हो, काही आपलं. पण ती पडली आहे बाबा, पडली. आणि अश्विन आता तिला असं सावरतो, मग ती मुद्दाम अशी त्याच्या खांद्यावर हात टाकते. मग अश्विनलाच जरा ऑकवर्ड फील होतं. मग लगेच तिच्या लक्षात येतं की अरे याला ऑकवर्ड फील झालंय. मग लगेच त्याला म्हणते कशी, सॉरी सॉरी सॉरी, अरे अश्विन खरंच सॉरी, माझं चुकलं रे, माझं पाय, अरे चुकलं माझं. आता असं दाखवते की खूप काही गंभीर गुन्हा केला हिने. आता अश्विन तिला असंच दाखवतो की ठीक आहे, काही एवढं झालेलं नाहीये. तो म्हणतो, अगं इट्स ओके तन्वी, काही झालं नाहीये. पण आता लगेच रडत रडत तिथून चालली जाते, सॉरी सॉरी रे अश्विन, माझं चुकलं असं म्हणून चालली जाते बरं का. आणि आता तिथेच त्याच्या दारापाशी बाहेर जाऊन ऐकते की तो काय बोलतो. आता खरंच कोणी बाहेर गेल्यावर असं मोठ्याने बोलतं का हो. आता तो अश्विन मोठ्याने म्हणतो, बिचारी तन्वी किती लहान सहान गोष्टींचं मनावर घेत असते ना, बिचारी तन्वी. खरंच ती जर मला मित्र मानत असेल ना, तर आता तिला या दुःखातून बाहेर काढायची जबाबदारी माझी आहे. अश्विन आता हे मोठ्याने बोलतो आणि प्रिया ते ऐकते. आता प्रियाच्या लक्षात येते की अश्विन नावाचा मासा गळ्याला लावणं अतिशय सोपं झालंय. आता ती असा ऐकते त्याचं बोलणं आणि आता बाहेर येते. आता हा मालिकेचा सगळ्यात शेवटचा सीन आहे बरं का प्रेक्षकांनो. आता ती बाहेर आली आहे. कल्पनाताई तिला म्हणतात, अगं बाई तन्वी, अगं तुझ्या हाताला काय झालं? मगाशी तर तुझा हात चांगला होता, बस बरं इथे. आता प्रिया तिथे बसते टेबलवर आणि या कल्पनाताईंना म्हणते, अगं मामी फार काही झालेलं नाहीये. अगं काल ना जरा हात दुखत होता माझा, मी पडले ना, म्हणजे जरा घरच्या डॉक्टरला दाखवलं आणि त्या डॉक्टरने मला बँडेज लावल्याशिवाय काही सोडलं नाही बघ. आता प्रतिमा आत्याला डाऊट आला ना, ये क्या गडबड कर रही है. प्रतिमा आत्या विचार करायला लागतात की हिचा हात काल तर बरा होता आणि आता काय झालं हिला. प्रेक्षकांनो, आता प्रतिमा आत्याला कळलंय, दया कुछ तो गडबड है. या प्रतिमा आत्याच हिचं बिंग फोडणार आहे. पण आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत की चैतन्याच्या घरातून अथर्व गायब झालाय. अर्जुन आलाय त्याला घ्यायला कोर्टाच्या दिवशी, पण आता चैतन्य सांगतो अथर्व गायब झालाय आणि अर्जुन हे आता सायलीला कळवतो. आता हा अथर्व गायब झालाय का त्याला गायब करण्यात आलाय हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळत. अथर्व गायब होण्याचा ड्रामा हे दाखवतील हे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना अपेक्षितच होतं. पण तरी सुद्धा एक अपेक्षा करूयात की साक्षीला आता लवकरच शिक्षा होईल या अथर्व विचारीच्या साक्षीमुळे. तर बघूयात आता पुढे काय काय घडतंय. प्रेक्षकांनो, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आता फक्त थोडे सबस्क्रायबर शिल्लक आहेत 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे सगळे भाग एन्जॉय करायला विसरू नका. ठरलं तर मग भेटूयात उद्या याच वेळेत. आजचा एपिसोड थोडा उशिरा आला होता. धन्यवाद.